नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढची जी प्रश्नपत्रिका क्रमांक झालेली आहे तिचं स्पष्टीकरण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. पहा, विषय गणित, त्यातले जे 26 ते 75 नंबरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत. तर परिमेय संख्या दशांश रूपात कशी लिहिता येईल, तर इथे पहा मी वेळ जाऊ नये म्हणून भागाकार करून ठेवलेला आहे. तर 2 नंबरचा ऑप्शन येणार आहे. पहा की 9 आणि 14 त्याला भागायचं आहे. 14 सक्क 84 आणि भागाकार करताना हेच आकडे उचलायचे असतात. 14 सक्क 84, 14 चोक 56, 14 आठी 12, 14 आठी 12 वर्ष, 14 दुने 28, हे असं हेच आकडे उचलायचे असतात आणि कुठं जे चेंज होतंय ते पाहायचं असतं. जाऊया पुढे. पहा, संगत कोणाच्या, तर 2 समांतर रेषा असेल तर संगत कोणाच्या 4 जोड्या होतात. संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात? 4. आणि आंतर कोणाच्या 2 जोड्या तयार होतात. आंतर कोणाच्या किती जोड्या तयार होणार आहेत? तुमच्या 2 जोड्या तयार होणार आहेत. तर 4 आणि 2 6. 4 आणि 2 6च्या ऑप्शन क्रमांक 3. आणि वितक्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतात? वितक्रम कोणाच्या सुद्धा 2च जोड्या तयार होतात. वितक्रम कोणाच्या सुद्धा 2च जोड्या तयार होतात. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या 4 जोड्या, अंतर कोणाच्या 2 जोड्या आणि वितक्रम कोणाच्या 2 जोड्या तयार होत असतात. खालीलपैकी असत्य विधान कोणतं असं विचारलेलं आहे. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवरती असतो. तर हे विधान बरोबरच आहे. तुम्हाला मी पाठच करायला सांगितलेलं, तुम्हाला अल्टिट्यूड सांगितले होते ना त्यावेळेस. विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. तो विशालकोनाचा बाह्य भागातच असतो. लघुकोन त्रिकोणाचा अंतर्भागात असतो. त्रिकोणाच्या मध्यगा एक संपाती नसतात. तर हे असतात. हे विधान चुकीचं आहे. हे असतात पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? असतात पाहिजे होतं. 4 नंबरचा ऑप्शन. आता पहा, 100 वजा 1 त्याचा सरळ 99चा घन करा. तर 99चा वर्ग अगोदर केला तर किती येणार आहे? तुमचं 9801 येणार आहे. आणि त्याला 99ने जर तुम्ही गुणलं तर 970 299 येणार आहे. जे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. गुणाकार केला तरी चालेल, हळूहळू फास्ट केलं तरी वेळ जाणार नाही तुमचा. नाहीतर मग ए वजा बी कंसाचा घन त्या सूत्रानुसार काढलं तरी चालते. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला आठवला पाहिजे. सगळ्यांची भरपूर प्रॅक्टिस घेतलेली. ए अधिक बी आणि ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग, ही भरपूर प्रॅक्टिस घेतलेली आहे सगळ्यांची. तर ए अधिक बी, तर 5k अधिक 3k, तर हा ऑप्शन कटला. आता मध्ये वजा चिन्ह आलं पाहिजे, कारण दोन्ही वजा चिन्ह मध्ये इथं आहे, इथं दोन्हीकडे नाही. तर काही न करता एक लक्षात येते. ओके, चला जाऊया पुढे. सोयाबीनची किंमत त्याच्या वजनाच्या 6 किलोग्रॅम वजनाची 540 आहे. बघा आता 6ची किती आहे? 540 आहे. तर मी काय म्हणतो, 2 क्विंटल आहे. ते क्विंटल नंतर बघू. 2ची किती येते बघूया. 2 6 आणि 18 54, म्हणजे 180 येणार आहे. आणि क्विंटलचे 2 शून्य, 18,000. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. बसचा काशीवेग 48 किमी अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात. तर काय नाही, अंतर किती टोटल? 48 गुणिले 6 भागिले 72 करायचे. तर 24 दुने 48, 24 त्रिक 72, 3 एके 3, 3 दुने 6, 2 दुने 4 तास. तर तेवढेच अंतर जाण्यासाठी 4 तास लागतील किंवा 2 तास कमी लागतील. दोन्ही प्रकारे विचारलं जाऊ शकतं की किती तास कमी वेळ लागेल. असत्य विधान बघा. आयताचे कर्ण एकरूप नसतात. पहिलंच असत्य. आयताच्या सम्मुखभुजा, आयताच्या आकृती तुम्हाला आठवत असेल, सम्मुखभुजा सेम असतात, एकरूप असतात. कर्ण पण दुभागतात, फक्त काटकोनात दुभागत नाहीत. आयताला काटकोन चौकोन पण म्हणतात, कारण 4 एकूण काटकोन असतात ना. म्हणून पहिलं उत्तर आहे तुमचं. एका पंक्तीची छापील किंमत 1300 रुपये असून त्यावर 8.5% सूट असेल तर एकूण सूट किती? 8.5%. पर्सेंटेजची 2. मी म्हणतो आता 8 आहे, तर 13 4 वर्ष 104, 8% असती तर. आणि अर्धा टक्का, 13चा अर्धा किती येणार आहे? 6 रुपये 50 पैसे, 110 रुपये 50 पैसे. जे की 2 नंबर ऑप्शन मध्ये आहे. पुढे बघा, याला भागायचं आहे तुम्हाला.
15 बीचा चौथा अधिक 10 बीचा तिसरा वजा 3 बीचा दुसरा आणि कशाने भागायचे 5 बी वर्गने भागायचे 5 त्रिक 15 आणि गेले 2 3 बी वर्ग कुठं कुठं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे. चला दुसऱ्यांदा 5 दुनी 10 2 बी कुठं आहे 2 बी इथं नाही अधिक 2 बी पाहिजे अधिक 2 बी कुठंच नाही हे वजा तर येणारच नाही. ऑप्शन 2 बी कुठंच नाही कुठलेच ऑप्शन मॅच होत नाही. ठीक आहे परत 5 वजा 3/5 बीला बी जाणार आहे वजा 3/5 इथं आहे. ऑप्शन नंबर 2 द्यायला पाहिजे त्यांनी जास्त करून. किती होता प्रश्न 35 चा 2 आहे ऑप्शन 2. ऍक्च्युली तर 2 बी पाहिजे होते हे चुकले ऍक्च्युली 2 बी पाहिजे होते. नागठाणे गावातील 30 शेतकऱ्यांच्या द्वारे एकरी उत्पादन क्विंटलमध्ये खाली आहे त्यावरून एक मध्यम काढा. शेतकरी दिले नाहीत कुठे ते 30 शेतकरी फक्त ज्वारी दिलेली त्याच्यामुळे हे उदाहरण हा प्रश्न कॅन्सल होणार आहे कारण हे तर काहीतरी द्यायला पाहिजे होतं ना. 5 शेतकऱ्यांचं एवढं 4 शेतकऱ्यांचं एवढं 7 शेतकऱ्यांचं एवढं 2 अशी बेरीज 30 करायला पाहिजे होती. ते चुकलेले. चला हे सरळ सरळ एक्सच आहे 1x 2x आणि 3x. बर 3x आहे 1 आणि 2 3 अधिक 3 4 तिकडे गेला 21 चौक 84 84 मधनं 3 गेले 81. खूप त्रास करते मग 3 ने भागला तर किती येणार आहे 27. अविनाशने एक कूलर 8% नफ्याने रमेशला विकला. हे गणित जरा थोडीशी डोक्यात घ्या. आणि रमेशने 54 रुपये खर्च केला. आता तो खर्च केला नसता तर ती जी वस्तू आहे ती 54 रुपये जर खर्च केला नसता एक ख्यात काय असतं एकाने घेतलेलं असतं दुसऱ्याने काहीतरी केलेलं असतं खर्च केलेला असतो आणि तिसऱ्याला नफ्याने किंवा तोट्याने विकलेला असतो. नफ्याने विकला असेल तर वजा करायचं नाही म्हणजे आणि काय तोट्याने विकला असेल तर ऍड करायचं ते बघायचं काय नेमकं. तर 54 रुपये खर्च केला हा खर्च केला नसता तर ते आपल्याला कळते बघा 1134 रुपये आहेत. तो जर खर्च 54 रुपये खर्च केला नसता मग ते वजा करावं लागेल तर 1080 रुपये राहतील बघा. तर ते 108 भागाची किंमत आहे का तर 8% नफ्याने विकलाय ना आपल्याला 100 भागाची काढायची तर 108 1 108 बघा 10 आणि हे 100 1000. सरळ सरळ गणितात काहीच नाही अशा गणितात फक्त हे फिरवलेलं असतं थोडंसं समजून घ्यायचं. अजून एक प्रकारचं गणित असतं तोट्याने विकलं. कसोटी विचारली बघा काय सोपा प्रश्न आहे बघा. बाजू बाजू कोण ऑपोजिट कोण त्याला विरुद्ध कोण म्हणतो आपण आणि बाजू बाजू बाकोबा कुठं आहे बाकोबा 2 नंबरचा ऑप्शन. महादेवने 5,000 रुपये 8% दराने 3 वर्षासारखी चक्रवाढ व्याजाने एका पतसंस्थेतून दिले तर त्याला एकूण किती व्याज भरावं लागेल. बघा सरळ व्याज असतं तर बघा ऑप्शन काटायचे असतात आधी 45 400 रुपये मिळाले असते एका वर्षाला 3 वर्षाला 1200 पेक्षा जास्त मिळणार. 2 ऑप्शन तर गेले आपले. आता 1298.36 1298.56 फारच जवळ आले जाऊ ते काय हरकत नाही. किती नंबर होता तो 40 40चं काय 4 40 सांगतो कसं आहे ते. तर बघा पहिल्यांदा एका वर्षाचं व्याज काढून घ्यायचं 400 आलं की नाही तुमचं बघा कसं ठेव का नाही 8×45 400 आलं त्याला 3 ने गुणायचं 1200 आलं. आता काय करायचं या 400चं पुन्हा 400चं 8% काढायचं असतं. हे 400 आलं ना मग 8 चौक 32 आलं मग 32ला पण 3 नेच गुणायचं 32 त्रिक 96 तर सगळे 98 आहे वरच आहे. पुन्हा त्या 32चं पण 8% काढायचं तर 32 8 किती येणार आहे 256 येणार आहे. 256 भागिले 100 56 आले की मॅच 98 ओके.
फक्त 8% त्याला 3 ने नाही गुणायचं. 32ला 8ने त्याला 3 ने नाही गुणायचं, याला 3 ने, दोघाला 3 ने गुणायचं. एका घनाची बाजू 4 आहे, ती दुप्पट केली. आता घनफळ घन येतो, दुप्पट केली म्हणजे 2चा घन किती येणार आहे? 8 पट. आता हे तर तुमचं सगळ्यांचं पाठच आहे वर्तुळाचं, जेव्हा असले की तुकडा करता तुम्ही, आहे की नाही. 12 काय कोण त्रिज्या 15 आहे, 9 12 15चा त्रिकोट. एका तळाची त्रिज्या 5 सेमी असून तिची उंची 20 सेमी आहे, तर तिचे घनफळ किती? तर पाय दिलेलं आहे 3.14 घ्या म्हटलं, तर मी तो करतो. 314 पाय आर स्क्वेअर, त्रिज्या 5 म्हणजे आर स्क्वेअर किती येणार आहे? 25, आणि एच किती आहे? 20 आहे. तर एक बघा, 20 गुणिले 25 500 असतं, आणि 500चे 2 शून्य गेले, तर हे राहणार आहे 5 राहणार आहे. तर बघा 3 5 15 आणि 14 5 70, 1500. फक्त घनशेमी पाहिजे, घनफळ आहे, घनशेमी पाहिजे, चौशेमी नको. हॅलो, आता बघा हे गणित टेक्निकली सोडवायचं असतं. तुम्हाला माहिती की 7 त्रिज्या असेल तर 154 नाही, पाठ केले तुम्ही. 10.5 असेल तर 346.5 आहे, आणि 14 असेल तर 616 आहे. हे पाठ आहे तुमचं. मग बघा ही 7 त्रिज्या असेल जवळपास 7च्या आसपास असणार आहे, मग काही तर उत्तर येणारच नाही, आणि व्यास आहे ना 11 5.5 इतक्या खाली तर प्रश्नच नाही, 6.5 खाली तर प्रश्नच नाही, राहिला एकच ऑप्शन 11.2. नसेल तर काढता बी येते, पायर स्क्वेअर काढायचं, पायची किंमत 3.14 टाकायची. 45 बघा, पुढचं गणित थोडंसं महत्त्वाचं आहे. थोडं हे मी रबर लावतो जरा, थोडं होऊ द्या झाकझूक, जरा व्हिडिओ बनवताना त्रासच होतोय. आता हा त्रिकोण काटकोन त्रिकोण नाहीये, उंची दिलेली नाहीये, मग अशा वेळेस काय म्हणतात त्याला? हिरोचं सूत्र फॉर्म्युला वापरायचा, हिरोचे क्षेत्रफळ काढण्याचं. आधी यांची सगळ्यांची बेरीज करायची असते. तर बघा हे सगळं जर 40 पकडलं तर 40 गुणिले 120 येणार आहे, हे 5 जास्त आहे 45, 125, 1 कमी 124, आणि 2 जास्त 126 आहे. अर्धपरिमिती काढावं लागतं, तर 126चे अर्ध किती येणार आहे तुमचं? 63 येणार आहे, आणि ते अर्धपरिमिती तुम्हाला माहिती आहे, अशी सूत्र टाकतात 63, आणि यातनं एक एक वजा करायचं. तर एक सगळ्यात अगोदर लहान वजा करतो, 39 वजा केलं तर किती येणार आहे तुमचं? 24. 42 वजा केलं तर किती येणार आहे? 21, आणि 45 वजा केलं तर किती येणार आहे? 18. झालं. आता एक लक्षात घ्यायला फोडायचा, तर बघा मला इथं 7 त्रिक दिसतोय, आणि हा 9 दोन्ही दिसतोय. हा 63ला 7 9 63, म्हणजे 63 बाहेर आला. आता काय राहिलं? 24, आणि 3 दोन्ही 6, 24 144 राहिला. 144 म्हणजे 12 बाहेर आला, कारण ते वर्गमुळात आहे. मग 63 गुणिले 12, 12 त्रिक 36, 7 आले 3, आणि 12 7 72, आणि 3 75, 756 येणार आहे. मला समजलं नसेल तर स्क्रीनशॉट घ्या. आता खोड रबरला ते परत लुक लुक करेल. सोप्पा आहे, आधी अर्ध परिमिती काढायची. समभुज चौकोनाचे 2 कर्ण दिलेत, तर आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ माहिती असतं की कर्णांचा गुणाकार भागिले 2, म्हणजे एक कर्ण मोडायचा, कर्ण मोड्या करायचा असतो. आता कुठला मोडतो? तर हाच भाग जातोय ना, मग करायचा 11.2 गुणिले 15, 15 दोन्ही 30, 7 आले 3, 15 1 15 आणि 3 18, 7 आला 1, 15 1 15 आणि 1 16, 168.0 चौरस सेमी. क्षेत्रफळ चौरसमध्ये असतं, आणि घनफळ घनमध्ये असतं. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळ काय असतात? परिमेय तर नसतातच, पूर्णांक पण नसतात, वास्तव तर सगळ्या संख्या असतात, आणि अपरिमेय असतात. 48,
परिमेय संख्या कोणती म्हटलेली आहे? तर परिमेय म्हणल्यानंतर लहान म्हटलंय. लहान तर -5/3 येणार आहे. तीच येणार आहे. काय येणार ते 1.666666 येणार आहे. तिथं बार येते त्याच्यामुळे चालतं. बार आल्यावर चालतं. -5/3 ऑप्शन नंबर 2 यांनी किती दिले? किती प्रश्न होता? 48चं 2. 4 दिले. 4 नाही येणार हा बाळांनो. तो बार येतोय त्याच्यामुळं 4 नाही येणार. एकोणपन्नास बघा. 7ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या विषम असतात. नाही. 14ला 7ने भाग जातो, विषम नाही. तुम्हाला कसलं पाहिजे? अचूक पाहिजे. ते नकोच आहे. 6ने निश्चित भाग जाणाऱ्या सर्व संख्येला 1, 2, 3, 6 सामायिक विभाजक असतात. 6चेच पार्ट आहेत, विभाजक आहेत. म्हणजे तो बरोबर आहे. 6ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्यांना 2ने व 3ने निश्चित भाग जातो. तर 6ला 2ने 3ने जातो म्हणजे तो पण बरोबर आहे. 3ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या समसंख्या असतात. नाही, 9 ही समसंख्या नाही. 3 स्वतःच नाहीये. अचूक 2 आणि 3. आणि 50 एक करूया आणि थोडासा व्हिडिओ पॉज करून दुसरा एक पार्ट बनवतो मी. व्हिडिओ खूप मोठा होतो. जयवंतराव आपल्या शेतीतील पेरूच्या झाडांना दर 5 दिवसांनी, आंब्याच्या झाडांना दर 3 दिवसांनी व चिकूच्या झाडांना दर 15 दिवसांनी पाणी देतात. तर सर्व प्रकार असं पाणी फिनी असं आले, असा प्रश्न असेल तर काय करायला? सेम काढायचं असतं. 3, 5 आणि 15 सगळे एकाच पाड्याचे 15च्या पाड्याचे म्हणून 15 दिवसांनी, 15व्या दिवशी ते भेटतील. चला मित्रांनो, नंतरचा पार्ट दुसरा थोड्या वेळाने टाकेल मी बनवून.